हिट त्याच्या बॅटमधून आले. चला फिल्डिंग सेटअप करा. भगतवाडी टीम उशीर करू नका प्लीज. उर्वरित आपल्याला बरेच सामने अजून खेळवायचे. तो टोटल 3 सामने आहेत. 12वीच्या विद्यार्थ्यांचे देखील एक्झाम आहेत. आजूबाजूला कॉलनी आहे. या कारणामुळे आम्ही तुम्हाला विनंती करतोय की आपण त्वरित सामने चालू करा. आपण या मॅचसाठी देखील ओम साई नेटवर्क्स राजेशभाई फडके यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी इथून 200 रुपयाचं कॅश प्राईज आलेला आहे. या मॅचसाठी देखील फलंदाजांसाठी आपण पाहतोय खरं तर धावा चेस करणं फार कठीण बनतंय. कारण गोलंदाजांचा बोलबाला राहिला आहे. खेळपट्टी तशी आहे. अगदी थोडंसं उतार आपल्याला पाहायला मिळतो. टप्पा काढल्यानंतर बॉल वेगवान भन्नाट वेग धारण करतो आणि त्या कारणाने मात्र फलंदाजाला तिथे बॅटिंग करण्यासाठी थोडंसं अवघड बनतंय. असं काही दृश्य मैदानाच्या आतमध्ये आजच्या रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळालं आणि अशीच खेळपट्टी देखील पाहायला मिळते. सलामीची जोडी टीम विगर संघाचे आपण पाहिलं. सचिन आणि सनील हे 2 आघाडीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. 3 षटकाचा सामना आहे. पाहूया कशा प्रकारे सामना रंगेल. मागील 2 मॅच हातातटीच्या पाहायला मिळाला. पंखुडी 11 कानपुली संघाने देखील मैदानाच्या आतमध्ये मी म्हणेल चांगला खेळ केला आणि या स्पर्धेमध्ये त्यांनी सहभाग घेतला. त्याबद्दल त्यांचा मी आभार व्यक्त करतो आणि हार्दिक स्वागत व्यक्त करू. अगदी सर्व यंग खेळाडू आणि चांगला खेळ केला त्यांच्या माध्यमातून. गोलंदाजी अगदी जबरदस्त पाहायला मिळाली. स्कोरकार्डवरती धावा थोड्या जास्त असत्या तर वेगर टीमला देखील घाम फोडला होता कानपुरी टीमने. परंतु सनील फडकेचे दमदार खेळल्याने त्या कारणामुळे वेगर संघाने विजय प्रस्थापित केलाय. मॅच ऑन करायचे. विजेता हा संघ ही मॅच आपण पाहत आहोत. बंगरपाडा सुपर 3 मध्ये दाखल झालेला आहे. कोलवाडी संघ देखील सुपर 3 मध्ये दाखल झालाय आणि या मॅच दरम्यान जो संघ जिंकेल तो मात्र सुपर 3 मध्ये दाखल होईल आणि तिथून मात्र आपण लकी ड्रॉ करणार आहोत. चिठ्ठ्या उडवल्या जातील. एका टीमला मेगा फायनलचे तिकीट मिळेल. त्यानंतर 2 टीमांमध्ये सेमीफायनल अशी रूपरेषा आपल्याला पाहायला मिळते. मॅच ऑन करा सचिन प्लीज. बॉल चॉईस झाला असला तर गोलंदाजाकडे बॉल सोपवायचा आहे. शारदा काकू प्रतिष्ठान साई स्टार विहिगर हा संघ प्रथम फलंदाजी करतोय. टॉस जिंकलाय RCC भगतवाडी टीमने. टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करत असताना पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये सागर भात्रे ऑन द मार्क. राईट आर्म ओव्हर द विकेट न ब्लाइंड स्ट्रोक. बॅटचा फेस अगोदर क्लोज केला. टप्पा खाला तर बॉल स्लोर पण पाहायला मिळाला. असं वाटलं होतं सचिनला की हा बॉल थोडा वेगवान येईल. तो सचिनला बॉल समजला आणि लवकर बॅट फिरली आणि त्या कारणाने मात्र इथून या बॉलवरती कोणतीही धाव नाही आहे. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. टप्पा खाल्यानंतर बॉल स्विंग झाला. चांगला बॉल. जडमध्ये बॉल डिलिव्हर केला. ऑन साईडला बॉल. चांगला प्रहार पाहायला मिळतोय. चेंडू सीमा रेषा पार. 4 चौकार. ओपन केले जात आहे. स्कोर कार्डवरती 4 धावा 2 बॉलचा खेळ झालाय. सागर मात्रेचं पॉवर प्लेचं पहिलं षटक. लोअर फुल टॉस बॉल अगदी डीप होत होता. दिशा दाखवली ऑन साईडला सचिन फडके या फलंदाजाने. तिथे मात्र 4 धावा मिळवल्यात. फिल्डिंग चेंजेस पाहायला मिळत आहेत. आता मात्र वाईडिश लॉंग ऑन आणि मिड विकेट रिझनमध्ये फिल्डर तैनात ठेवलाय. म्हणजे ऑफ साईडचा पूर्णपणे इलाका पूर्णपणे मोकळा आहे. कारण पॉवर प्लेचं पहिलं षटक सर्कलच्या षटकामध्ये इथून आता गोलंदाजी कशी पाहायला मिळेल. ओहो यावेळी गॅप शॉट सिलेक्शन. व्हॉट अ स्ट्रोक. क्रिकेटचं मादक सौंदर्य. बॉल निघून चाललाय सीमा रेषा पलीकडे. सचिनच्या बॅटमधून लगातारचा दुसरा चौकार. तर आदरणीय बाही केतन कुठले यांचं इथं शुभागमन होत आहे. भाई आपण यावं अतिथी मंचावरती. आपलं ग्रामस्थ मंडळ चषकामध्ये सरचे स्वागत. 2 चांगले फटके सचिनच्या माध्यमातून पाहायला मिळाले. टोटल स्कोर कार्डवरती 8 धावा स्कोर पाहायला मिळत आहेत.
सागर म्हात्रेवरती हल्ला बोल केला जातोय. ओ अडप्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न होता. लाईन चांगली आणि त्या कारणाने मात्र या बॉलवरती धाव नाही आहे. बॉल टप्पा खाल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये पाहायला मिळतोय. निर्धाव बॉलची सांगत आपण सध्याच्या घडीला पाहतोय. माऊली प्रसाद इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते आणि अगदी क्लिअरिटी चांगली पाहतोय आपण. मिस टायमिंग स्ट्रोक गोशांक क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. या बॉलवरती स्ट्राईक रोटेट केली जाईल. सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 9 या आकड्यावरती. 5 बॉलचा खेळ झाल्यानंतर धावसंख्या 9 आपण पाहत आहोत. अगदी चांगलं षटक. 2 चौकार जरूर आलेत तर देखील षटक चांगलं पाहायला मिळतंय. पहिल्या बॉलवरती कोणतीही धाव नव्हती, डॉट बॉल. त्यानंतर लगातार 2 चौकार. चौथ्या बॉलवरती निर्धाव बॉल आपल्याला पाहायला मिळाला. 5व्या बॉलवरती सिंगल आले. टोटल 9 रन्स ऑन बोर्ड. 9 धावा स्कोर कार्डवरती लागलेत. सागर म्हात्रेचं हे षटक. चला स्पीडअप करा. हो यावेळी देखील क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. टप्पा खाल्यानंतर बॉल खोलवर राहिला. समरेन डिलिव्हरी पाहायला मिळाली आणि त्या कारणाने मात्र इथून षटक समाप्तीचा पंचांचा निर्णय येतोय. पहिल्या षटकाच्या करीच धावसंख्या बिनबाद 9. बॅटिंग करत असताना शारदा काकू प्रतिष्ठान, साई स्टार विहिगर. अतिरिक्त उशीर करताय RCC भगतवाडी टीम. वारंवार आम्ही तुम्हाला सूचित करतोय. कानपुले टीमने देखील बराच उशीर केला. आता मात्र पहा वेळ कमी आहे आपल्याकडे आणि त्यानंतर आम्ही तुम्हाला वारंवार सूचित करतोय. आयोजन कमिटीच्या माध्यमातून आम्हाला सांगण्यात येत आहे आपण अतिरिक्त वेळ खर्च कराल तर तुम्हाला दंडात्मक कारवाई या स्पर्धेमध्ये करावी लागेल. कारण 30 सर्कलच्या आतमध्ये एक फिल्डर घ्यावा लागणार तुम्ही अतिरिक्त वेळ खर्च कराल तर. टोटल धाव संख्या 9 आपण पाहतोय. सचिन फडके ऑन स्ट्राईक. गोलंदाजी ट्रॅकवरती दुसरं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये. तेजस गोलंदाजी ट्रॅकवरती दुसरं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. भगतवाडी टीम आपण प्लीज लवकरात लवकर सामना चालू करा. ओ स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न. ऑन साइडला मिड विकेट रिझर्व मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. सिंगल धाव कंप्लीट. क्विक थ्रो. फेकी तितकीच दमदार पाहायला मिळाली. त्या कारणाने मात्र या बॉलवरती फक्त सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या डबल डिजिटमध्ये 10 आपण पाहतोय. बिनगडींच्या मोबदल्यामध्ये 10 धावा स्कोर कार्डवरती लागले. 3 षटकाचा सामना. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे आणि मैदानाच्या आतमध्ये अगदी शांत आणि सावध पवित्र घेऊन मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाज उतरलेत. सलामीची जोडी सनील आणि सचिन. ओ मिस्टामिक स्ट्रोक. झेलची संधी आणि आपल्याच फॉलो थ्रू मध्ये झेल टिपला जातोय. पहिल्या विकेटचं पतन. सनील फडके गोज. पण केलो शकलं नाही सनील फडके. स्वतःवरती निराश. मैदानाच्या बाहेर परत असताना आपण पाहतोय आता नवीन खेळाडू नयन फडके हा फलंदाजीसाठी दाखल झालाय. धावसंख्या 10 या आकड्यावरती. महत्त्वपूर्ण खेळाडू बाद करण्यात यश मिळालंय तेजस या गोलंदाजाला. चांगला टप्पा आपल्याला पाहायला मिळतोय. 9th ॲक्युरेसी कंट्रोल खूप चांगला तेजस या गोलंदाजाचा आणि त्या कारणाने मात्र सनीलला देखील त्याने बाद केलं. नयन फडके ऑन स्ट्राईक. 3ऱ्या क्रमांकावरती दाखल झालेला फलंदाज. ओ क्या बात आहे. सुपर बॉल. टप्पा खाण्यानंतर वेगवान स्विंग अँड मिस ॲक्शन रिप्लेमध्ये पाहणे योग्य असेल. अगदी टप्पा खाल्यानंतर बॉल आतमध्ये घेतलेलं वळलं आणि ते फलंदाजाला समजलं नाही. अगदी वेगवान स्विंग पाहायला मिळाला. अतिरिक्त गती जाणवली.
आणि त्या कारणाने मात्र नयन फडकेल हा बॉल समजला नाही. निर्धाव बॉलची सांगता. 3 बॉलचा खेळ झालाय टोटल आणि धावसंख्या 10 या आकड्यावरती. धावसंख्या रोख लावण्याचं काम इथून तेजसच्या माध्यमातून केलं जाते. कारण सचिनच्या माध्यमातून आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये लगातार 2 चौकार आलेत आणि त्यानंतर मात्र चांगला कमबॅक RCC भगतवाडी टीमचा. लॉफ्ट केलाय यावेळी पिकअप स्ट्रोक गॅपमध्ये एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला. ओव्हर दी कवर्स हा बॉल फटका सजवला होता आणि इथे मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेच्या मदतीने संघ पोहोचलाय 12 या आकड्यावरती. अगदी एकेरी दुहेरी धावेने स्कोर कार्डवरती धावा 12 आपण पाहतोय. मोठे फटके मारू दिले जात नाहीयेत. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये जरूर 2 चौकार आले. त्यानंतर पॉवरफुल गोलंदाजी राहिली आहे भगतवाडी टीमकडून तेजस या गोलंदाजाची. पाहुण्यांचं शुभागमन आपल्याला पाहायला मिळते. सर्व ग्रामस्थांना मी विनंती करू की आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न बॉल हिडिंग एज लागले. विकेटचं पतन. 1 मोर विकेट डाऊन. नयन फडके बाद. दोन लवकर विकेट बाद झालेत. आता मात्र नौका खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आर्यन फडके या फलंदाजाला आपण पाहतोय. इथून सलामीला आलेला सचिन अजूनही खरं तर मैदानाच्या आतमध्ये आहे. त्यामुळे अंतिम षटकामध्ये धावा येतील यामध्ये ती मात्र शंका नाही. अंतिम बॉल रिव्हर्ट करण्यासाठी गोलंदाज तयार. तेजसला आपण पाहतोय. षटक फार चांगलं पाहायला मिळतंय. हो बॅकफुटला जाऊन कट केलाय. हा बॉल देखील गोशांकी क्षेत्रामध्ये जाईल. या बॉलवरती 2 धावा मिळतील आणि 2 धावेच्या मदतीनं 2 षटकाची होईल समाप्ती. 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या बॅटिंग करत असताना बिगर टीम 2-14. कसं राहील हे पाहावं लागणार आहे. अंतिम 6 बॉल शिल्लक. चला स्पीडअप करा भगतवाडी टीम. गणेश सोनवणे जर्सी क्रमांक 11 गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज. पहिलाच बॉल इनसाइड आउट. फटका खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट कव्हर रेसरमध्ये फिल्डर तैनात. क्विक सिंगल कंप्लीट केली जाते. सिंगल धावेच्या मदतीने संघ 15 या आकड्यावरती. धाबा मोठे फटके मारू दिले जात नाहीयेत. पहिले 2 चौकार बगलता मात्र चांगला कमबॅक केलाय RCC भगतवाडी टीमने. अगदी पहिल्या मॅचमध्ये देखील कडवी झुंज दिली होती आणि या मॅचमध्ये देखील चांगला संघर्ष पहिल्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मोठे फटके मारू दिले जात नाहीयेत. वंचित ठेवलं जातंय. पूर्णपणे जखडून ठेवलंय. फलंदाजांना मोठे फटके मारण्यासाठी क्विक सिंगल कंप्लीट करण्याचा प्रयत्न. इथे सिंगल कंप्लीट. दुसरी धावेचा प्रयत्न मिस फील्ड झाले आणि त्याचा फायदा इथून 2 फलंदाज उचलतील. 2 धावेच्या मदतीने संघ पोहोचलाय 17 या आकड्यावर. 17 ऑन बोर्ड. 17 धावा स्कोर कार्डवरती लागलेत. गणेश सोनवणे देखील मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी करतोय. पहिले 2 षटक देखील पॉवरफुल राहिलेत अगर RCC भगतवाडी टीमकडून आणि तिसरं षटक देखील मैदानाच्या आतमध्ये चांगला फेकण्याचा प्रयत्न अद्याप गणेश सोनवणेच्या माध्यमातून केला जातोय. गणेश सोनवणेचा रनअप आपण पाहिला तर कमीत कमी 10 ते 12 पाऊल पेक्षा जास्त रनअप आहे. त्यामुळे या बॉलर्सला आपण पाहतो गती जास्त मिळते. टप्पकानंतर बॉल अगदी भन्नाट वेग धारण करतो. गोलंदाज तयार. गणेश सोनवणेचा नेक्स्ट बॉल. ओव्हर ऑन द विकेटनं यावेळी
लिडिंग एज लागले कॅचची संधी. अजून एक धक्का बॅटिंग करत असताना शारदा काकू प्रतिष्ठान साई स्टार वेगर संघाला आर्यन ची खेळी संपुष्टात. एक ॲव्हरेज स्कोर या खेळपट्टीवरती बनला जाईल. कारण या खेळपट्टीचा असं आपण पाहतो आजच्या रात्रीमध्ये खरं तर अगदी गोलंदाजासाठी नंदनवन खेळपट्टी आहे आणि तिथून मात्र गोलंदाजाला त्याचा चांगला फायदा मिळत असताना आपण पाहिलंय सेकंड सत्रामध्ये. आणि इथून मात्र धावसंख्या 17 आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग करत असताना वेगर या संघाची गोलंदाजी ट्रॅकवरती गणेश सोनवणेचं हे षटक फार सुंदर राहिले. नेत्रदीपक गोलंदाजी पाहायला मिळते गणेश सोनवणेच्या माध्यमातून. नवीन फलंदाज ऋषिकेश फलंदाजीसाठी दाखल झालाय. ऋषिकेश फडके ऑन स्ट्राईक. सचिन फडके अजूनही खेळपट्टीवरती आहे नॉन स्ट्राईक एंडवरती. हो यावेळी आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न, हलकासा स्विंग पाहायला मिळाला. लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न होता आणि या बॉलवरती देखील कोणतीही धाव नाहीये. वन बाउन्स अशी ताकीद दिली ते गोलंदाजाला. इथून मात्र चांगला बॉल डिलिव्हर्ड केला गणेशच्या माध्यमातून. उर्वरित 2 बॉलचा अजूनही खेळ बाकी. सचिन फडकेला हे षटक पूर्णपणे खेळून काढण्याचा प्रयत्न करावा लागणार होता, परंतु सचिन फडके जसा नॉन स्ट्राईक एंडवरती आला तसं मात्र विकेट बाद झाले आणि त्या कारणाने मात्र सचिन फडके नॉन स्ट्राईक एंडवरती आहे. ज्या खेळाडूने मात्र 2 चौकार फक्त लगवलेत या मॅचमध्ये. आपण पाहिलं पूर्ण इनिंग मध्ये फक्त 2 चौकार आलेत सचिनच्या बॅटमधून आणि तो फलंदाज मात्र नॉन स्ट्राईक एंडवरती सध्याच्या घडीला. गोलंदाज तयार. ओ स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न. 3 फॉलाची पाथ. यू मे साइड डेफिनेटली हिट क्लीन बोल्ड. तोडफोड गोलंदाजी पाहायला मिळाली. वेगवान अगदी दांडी गोल केली फलंदाज ऋषिकेश फडकेची. 0 माघारी. आता शेवटचा अंतिम बॉल इथून फेकला जाईल. धावसंख्या 17 आपण पाहतोय. मोठे फटके मारू दिले जात नाहीयेत. अगदी चांगली गोलंदाजी RCC भगतवाडी टीमने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय का घेतला याचं प्रात्यक्षिक उदाहरण मैदानाच्या आतमध्ये दिलं जात आहे. या इनिंग नंतर आपण पाहुण्यांचा शुभ सन्मान आपण जरूर इथे करणार आहोत. अमित पाटील यांच्या शुभ हस्ते आपण पाहुण्यांचा शुभ सन्मान थोड्याच वेळामध्ये करणार आहोत. टोटल 17 धावा स्कोर कार्डवरती लागलेत. पहिल्या सत्रातील शेवटचा बॉल गणेश सोनवणे एक वेगवान गोलंदाज. शेवटचा बॉल बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. गोशांकी क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होतो. या बॉलवरती 2 धावा. 2 धाब्याच्या मदतीने संघ पोहोचला 19-20 या आकड्यावरती आणि 20 धाब्यांचं टार्गेट इथून सेट केलंय शारदा काकू प्रतिष्ठान साई स्टार वेगर टीमने RCC भगतवाडी या संघासमोर. आता मात्र टार्गेट सेट केलंय 20 धाब्यांचं. धावा संख्येचा पाठला कसा राहील इथे मात्र सेकंड सत्रामध्ये आपण पाहणार आहोत. तोपर्यंत जाऊया शुभ सन्मानाकडे. अतिथी देवो भव असं म्हणतात. पाहुण्यांचा मान सन्मान करणं आपली भारताची परंपरा, महाराष्ट्राची संस्कृती या स्पर्धेच्या वतीने जरूर आपण जपतोय. मी विनंती करतो की अनंताजी मुकदम साहेब आपण आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. अमितजी पाटील याच्या पवित्र शुभ हस्ते आपण सन्मान करत आहोत. आदरणीय अनंताजी मुकदम साहेबांचा मान सन्मान आपण व्यासपीठावरती करतोय. अमितजी पाटील यांच्या माध्यमातून आज सन्मान केला जाईल. यानंतर
आपण पाहतोय अमितजी पाटील यांच्या पवित्र शुभ हस्ते अनंताजी मुकदम साहेबांचा शुभ सन्मान, मायशी उबदार शाल, प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ, स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन साहेबांचा यथोचित मान सन्मान येथे केला जातोय. ऑनस्क्रीन आपल्याला पाहायला मिळते. यानंतर मी विनंती करेन आदरणीय सुरेशजी पोपेटा साहेबांचा देखील मान सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. आपण देखील आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. अमितजी पाटील यांच्या पवित्र शुभ हस्ते आपण सुरेशजी पोपेटा साहेबांचा देखील मान सन्मान आपण इथे मंचावरती करतोय. आणि यानंतर मी विनंती करेल अशोक शेठ केने साहेबांचा देखील मान सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जातोय. आपण देखील आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. आदरणीय अशोक केने साहेबांचा देखील मान सन्मान अतिथी मंचावरती केला जाणार आहे. अमितजी पाटील आपल्याला पाहायला मिळतं त्यांच्या शुभ हस्ते अशोक केने यांचा शुभ सन्मान. ऑनस्क्रीन आपल्याला सर्व मान्यवर पाहायला मिळत आहेत. अगदी आज आपण पाहिलं तर शुक्रवार पहिले आपण काही दिवसामध्ये सुकापूर प्रीमियर लीग पाहिली, त्यानंतर 40+ क्रिकेट, आता ग्रामीण क्रिकेट. यानंतर मी विनंती करेल महेश भगत यांना मी विनंती करतो की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. यांचा देखील सन्मान आपण पाहतो अमितजी पाटील यांच्या पवित्र शुभ हस्ते इथे केला जात आहे. महेशजी भगत साहेबांचा मान सन्मान आपण ऑनस्क्रीन पाहतोय. मॅच ऑन करा, चला स्पीडअप करा. सलामीची जोडी RCC भगतवाडी टीम लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवा. सेकंड 17 इथून सुरुवात केली जाईल. सोपं आव्हान आहे. टोटल 20 धाब्यांचं लक्ष घेऊन आता मैदानाच्या आतमध्ये RCC भगतवाडी टीमला आपण पाहतोय. सागर आणि रुद्र ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. इथून धाबा कशा प्रकारे चेस होतील, का धाबा डिफेंड केल्या जातील हे सेकंड सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. कारण इथून मात्र फलंदाजांना भरपूर अडचणी झाल्या पहिल्या सत्रामध्ये मोठे पटके मारण्यासाठी. सेकंड सत्रामध्ये देखील तितकं सोपं बनणार नाही आहे त्या धाबांचा चेस करणं. जरूर 20 धाबा आहेत, धाबा संख्या छोटी आहे, परंतु मोठी कशी बनवली जाईल याचा प्रयत्न मात्र वेगर टीमकडून जरूर केला जाईल. कारण गोलंदाजी फार चांगले पाहायला मिळते साई स्टार वेगर टीमकडून. दीपकबाई फडके आपल्याला पाहायला मिळतात फिल्डिंग सेटअप करत असताना. अगदी गुणवान खेळाडू, सर्व गुण संपन्न म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. अगदी मूर्तिकार आहेत, कलाकार आहेत, कॉमेंटेटर देखील आपल्याला पाहायला मिळतात. आजच्या रात्रीमध्ये त्यांचा आपण आवाज ऐकलात ते देखील थोड्याच वेळामध्ये जॉईंट होतील. जसा वेळ भेटेल तसा. असं हे व्यक्तिमत्व, दिलदार आणि दमदार व्यक्तिमत्व आमचे मार्गदर्शक. चला मॅच ऑन करा, उशीर करू नका प्लीज. बिगर टीम आपण लगेच फिल्डिंग सेटअप लावून घ्या आणि मॅचला सुरुवात करायची. तर कोलवाडी टीमचे कॅप्टन आणि बंगारपाडा टीमचे कॅप्टन आपण व्यासपीठाशी संपर्क साधा. कॉम्बॉक्समध्ये यायचं आहे. आयोजन कमिटीशी संपर्क साधायचा आहे कारण लकी ड्रॉ इथून केला जाणार आहे. त्या करण्यासाठी फक्त कॅप्टन आमच्याशी संपर्क साधा कारण वेळ फार कमी आहे आपल्याकडे. यानंतर सेमीफायनल तर सामना खेळवला जाईल आणि त्यानंतर मेगा फायनल ग्रामस्थ मंडळ चषकाचा कोण बनणार चॅम्पियन आपल्याला थोड्याच वेळामध्ये स्पष्ट होईल. तोपर्यंत ही मॅच फार इम्पॉर्टंट आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती पाबरपेच्या पहिल्या षटकामध्ये आर्यन फडके या गोलंदाजाला आपण पाहतोय. 20 धावा इथून कशा प्रकारे वाचवल्या जातील हे आपण थोड्याच वेळामध्ये पाहणार आहोत. RCC भगतवाडी टीमकडून रुद्र भगत आणि सागर मात्रे ही आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. इथून रुद्रचा विकेट मिळवणं फार महत्त्वाचं राहील बॅटिंग गोलंदाजी करत असताना बिगर टीमकडून. कारण रुद्र असा खेळाडू आहे की कधी सामना फिरवण्याची क्षमता या खेळाडूकडे आहे. लिडिंग एज टाकली आहे, झेलची संधी, हाफ चान्स फुलमध्ये कन्वर्ट करता आला नाही. सिंगल धाव मिळेल, स्ट्राईक रोटेट देखील होईल. चान्स बनला होता, रुद्रला बाद करण्याची संधी मात्र जरूर पहिल्या बॉलवरती आपण पाहिली आणि फर्स्ट स्लिपमध्ये कॅच ड्रॉप होते. धावसंख्या 1 या आकड्यावर पहिल्या बॉलवरती धावसंख्येचा श्री गणेश आपल्याला पाहायला मिळाला. तर बंगारपाडा टीमचे कॅप्टन आलेत का? कोलवाडे टीम आपणास देखील आम्ही विनंती करतोय, चला लकी ड्रॉसाठी आपण लगेच या.
अन्यथा इथून मात्र तुमची चिठ्ठी ठेवली जाणार नाही आहे. उपस्थित टीमची मात्र चिठ्ठी लकी ड्रॉमध्ये घेतली जाईल. 1 मिनिटाच्या आतमध्ये आपण आला नाही तर आयोजन कमिटीच्या माध्यमातून सांगण्यात येते की आपली चिठ्ठी मात्र त्या लकी ड्रॉमध्ये घेतली जाणार नाही. वेगवान बॉल, चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. स्विंग अँड मिस, निर्धाव बॉलची सांगता. सेकंड सत्रामध्ये धावा चेस होणं फार कठीण बनेल RCC भगतवाडी टीमला. मागील मॅचमध्ये आपण पाहिलं पहिल्या सामन्यामध्ये अगदी चांगली कडवी झुंज दिली भगतवाडी टीमने. 21 धाब्यांचं लक्ष होता 24 बॉलमध्ये, ते देखील अगदी शेवटच्या अंतिम बॉलपर्यंत तो सामना रंगला होता. आणि हा देखील सामना त्याच प्रकारे पाहायला मिळेल का? वाईड +1 विकेट कीपरकडून चुकी. धावा त्यात कमी आहेत आणि अशा चुका मात्र कराल तर सामन्यापासून दूर व्हाल यामध्ये तील मात्र शंका नाही आहे. या बॉलवरती 2 धावा. वेगवान बॉल होता, विकेट कीपरच्या हातामध्ये बॉल येऊ शकला नाही, अगदी निघून चालला. ब्लॅक स्क्रीनवरती लागला बॉल. अगदी चान्स नव्हता विकेट कीपरला देखील अडवायला. विकेट कीपरची चुकी म्हणता येणार नाही. या बॉलवरती धावा मिळाल्या त्या बॉलवरती 2 आणि 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या 3 या आकड्यावरती. बंगारपाडा टीमचा कॅप्टन आलाय. ओ लिडिंग एज शांटेकन पहिला धक्का बॅटिंग करत असताना भगतवाडी टीमला सागर मात्रे गोल्डन डकचा शिकार होऊन माघारी. पहिल्या विकेटचं पतन. चला नवीन फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवा. कोलवाडी टीम आपण देखील इकडे वरती या. अनिकेत म्हात्रे हा फलंदाज नवीन दाखल झालाय 3ऱ्या क्रमांकावरती. विकेट मिळवली हरियाण फडके या गोलंदाजाने. चांगला बॉल डिलिव्हर केला. अगदी टप्पा खाल्यानंतर बॉल थोडासा बाहेर वळवण्याचा प्रयत्न. लिडिंग एज लागली. विकेट किपरने कोणतीही चूक नाही केली आणि त्या कारणाने मात्र पहिल्या विकेटचं पतन झालंय. अनिकेतला आता स्ट्राईकवरती अनिकेतला खेळताना पाहायला मिळेल. हरियाण फडके गोलंदाजी ट्रॅकवरती 3 बॉल अद्याप डिलिव्हर केलेत. 3 बॉलवरती फक्त 3 धावा स्कोर कार्डवरती लागलेत. 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये. बॉलिंग लाईनअप आपण एकंदरीत पाहिला वेगळ्या टीमचा तर चांगला बॉलिंग लाईनअप आहे. त्यामुळे इथून 20 धावा देखील डिपेंड करण्याची क्षमता खरं तर हा संघ जाणतो. आणि इथून मात्र हे षटक चांगलं राहिलं तर मात्र पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा कमी आल्या तर मात्र उर्वरित 2 षटकामध्ये धावा बनवणं फार कठीण बनेल. कारण 30 सर्कलच्या बाहेर खरं तर 5 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यामुळे पॉवर प्लेमध्ये जास्तीत जास्त धावा कशा येतील याचा प्रयत्न RCC भगतवाडी टीमकडून जरूर इथून करण्यात येणार आहे. लॉट केलाय. परफेक्ट मिडल ऑफ द बैट. गेंद जाएगी सीधा थारा मंडल में 6 रन. अनिकेतच्या पट्ट्यात आल्याने परफेक्ट कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळाला. 6 धाव्याने धावसंख्या आता फ्लाय होते. टोटल 9 या आकड्यावरती. धावसंख्या 9. चांगली धावसंख्या उभारली पहिल्या षटकामध्ये. आपण पाहिलं जशा तसं प्रत्युत्तर दिलं जात आहे. अगदी पहिल्या सत्रामध्ये शारदा काकू प्रतिष्ठान 5 स्टार बिगर संघाची देखील धावसंख्या आपण पहिल्या षटकाच्या अखेरीस 9 पाहायला मिळाली होती. लगातार 2 चौकार सचिन फडकेने देखील लगवले होते. परंतु त्यानंतर मात्र RCC भगतवाडी टीमचा चांगला कमबॅक. ओ यावेळी टप्प्याचा बॉल. लेंथमध्ये बॉल थोडासा मागे पाहायला मिळाला. गती आपल्याला जास्त जाणवताना पाहायला मिळाली या बॉलवरती. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकाल. लास्ट टाइम राऊंड द विकेटनं हरियाण फडकेला आपण पाहिलं. बॉल टप्पा खाली तर राईज झाला आणि त्या कारणाने मात्र या बॉलवरती कोणतीही धाव नाही आहे. निर्धाव बॉलची सांगता आपण पाहतो. धावसंख्या 9 या आकड्यावरती. थोडा स्पीडअप करा. 5 बॉलचा खेळ झाला आहे. धावसंख्या 9. जशाच तसं प्रत्युत्तर दिलं जात आहे. समांतर चाललेली ही मॅच. कोण या मॅचमध्ये बाजी मारेल, कोण सुपर 3 मध्ये दाखल होईल यासाठी चाललेला ठास आपण पाहतोय. तो यावेळी शेवटचा बॉल देखील चांगला डिलिव्हर्ड केला जातोय आणि या बॉलवरती देखील सिंगल मिळते आणि अशा रीतीनं पहिल्या षटकाची होईल समाप्ती. पहिल्या षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना RCC भगतवाडी टीम 1 बाद 10. आता उर्वरित 12 बॉल आणि 10 धावेची गरज.
नाही की आव्हान अवघड आहे. आव्हान अगदी सोपं आहे. फक्त मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला सेन्सिबल क्रिकेट, चांगल्या बॉलवरती सन्मान, खराब बॉलवरती प्रहार तुम्ही इथून जर केलात तर सामना मात्र जिंकण्याची मात्र इथून दाट शक्यता आहे RCC भगतवाडी टीमकडून. परंतु इथून देखील चांगला कमबॅक आपल्याला पाहायला मिळेल का सनील फडकेच्या माध्यमातून. सनील फडके आपण जर पाहिलं तर साई स्टार बिगर टीमचा मुख्य ट्रम्प कार्ड म्हणून ओळखला जातो. या गोलंदाजाकडे क्षमता आहे. अष्टपैलू कामगिरी नेहमी सनील फडकेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आणि ती कामगिरीची गरज आता तरी मैदानाच्या आतमध्ये आहे. सनील फडकेचा पहिला बॉल राईट राऊंड द विकेटनं पहिल्याच बॉलवरती बॅटने मारण्याचा प्रयत्न मिस टायमिंग झालाय. नो मॅच लँडमध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. सिंगल कंप्लीट, थोडं फंबल झाले आणि त्या कारणाने मात्र या बॉलवरती 2 धावा पाहायला मिळत आहेत. अनेकीच्या रडारमध्ये बॉल आला होता परंतु हातामध्ये बॅट हलकीशी फिरली आणि त्या कारणाने मात्र या बॉलवरती 2 धावा आपण पाहतोय. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या 12, अजूनही 8 धावेची आवश्यकता. उर्वरित 11 बॉल, 8 धावेची गरज. सामना शेवटच्या षटकापर्यंत जाईल का ही मात्र उत्कंठा शिगेला पोचले प्रेक्षकांची. धावसंख्या 12, 1 बाद 12. अगदी चांगली धावसंख्या उभारले होते. दोन्ही संघ चांगला संघर्ष देत असताना तुमचा आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य निर्माण करतो आणि ते मात्र मैदानाच्या आतमध्ये इथून सनील फडकेच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्यात. अनिकेतचं कौतुक करावं तितकं कमी. 4 बॉल फेस करत असताना अगदी खेळपट्टी आपण पाहिली गोलंदाजासाठी अगदी नंदनवन आहे आणि अशा खेळपट्टीवरती चांगला खेळ अनिकेतच्या माध्यमातून आपण पाहतोय. 4 बॉलमध्ये 9 धाव्यांची उपयुक्त अद्याप खेळी अनिकेतच्या माध्यमातून. सलामीला आलेला डावकुरा फलंदाज रुद्र भगत जोपर्यंत खेळपट्टीवरती आहे तोपर्यंत RCC भगतवाडी टीमच्या आशा पल्लवीत राहणार हे मात्र खरं आहे. त्यामध्ये तिला मात्र शंका नाही आहे. त्यामुळे हा सामना फार इम्पॉर्टंट. जो संघ जिंकेल तो मात्र सुपर 3मध्ये दाखल होणार आहे आणि या बक्षिसासाठी आपण पाहतो कोणत्या ना कोणत्या ट्रॉफीवरती एका टीमचं नाव इथून कोरलं जाईल. 8 धाबेची आवश्यकता. ओ यावेळी लेग स्टिकला सोडून देणारा बॉल आपण पाहिला परंतु बॅटला ब्रश करून बॉल निघून चाललाय. त्या कारणाने या बॉलवरती सिंगल धाव मिळेल. लेग स्टिकला बॉल डिलिव्हर करण्याचा प्रयत्न होता गोलंदाजाचा. ऑनसाईडला भिरकावला अनिकेतनाने. त्या बॉलवरती सिंगल मिळाले. स्ट्राईक रोटेट इथे झाले. आता इथून मात्र रुद्र भगत हा फलंदाज आपण पाहतोय. रुद्रने फक्त 1 बॉल खरं तर फेस केला. 1 धाव त्याच्या बॅटमधून आले आणि इथून सामना मात्र अगदी रंगतदार पाहायला मिळतोय. 7 धाब्यांची गरज. अजूनही बॅटिंग करत असताना RCC भगतवाडी टीमला साई स्टार बिगर टीम चांगला संघर्ष मैदानाच्या आतमध्ये बिगर टीमकडून देखील केला जातोय. एखादा मोठा फटका म्हणजे एखादा माहिती हिट मॅच पूर्णपणे मजबूत पकड निर्माण करेल भगतवाडी टीम आणि डॉट बॉल आणि विकेट या मॅचमध्ये चांगला कमबॅक करतील. हो यावेळी ऑनसाईडला मारण्याचा प्रयत्न मिस टायमिंग झालाय. जेलची संधी होईल का. झेल ड्रॉप प्रयत्न जरूर केले परंतु झेल पकडता आला नाही. फुटवर्कचा वापर केला त्या कारणाने मात्र या बॉलवरती 2 धावा आणि पंचांचा इशारा आम्ही जरूर इथून वाट पाहू एक्झॅक्टली काय झालं. 2 पंच सल्ला मसलत करून योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवतील. पंच निर्णय इट इज अ नो बॉल. दोन धावा मिळतील. 180 मैदान आहे. 2 धावा आल्या. पंचचा योग्य तो निर्णय निश्चितरित्या मिळतोय आणि 2 धावेच्या मदतीने संघ 15 या आकड्यावरती. 9 बॉल 5 धावेची गरज. चांगली मॅच प्रेक्षकांच्या भेटीला आले. सामना हाय व्होल्टेज होणार यामध्ये तील मात्र शंका नाही. शेवटपर्यंत झुंज देणार साई स्टार बिगर संघ कारण गोलंदाजी चांगली आहे. सनील फडके चांगल्या बॉलसाठी जाणला जातो. अचूक टप्प्यावर भेदक मारा त्याच्या माध्यमातून नेहमी आपल्याला पाहायला मिळतो आणि आता मात्र संघाला गरज आहे परंतु तितकाच ताकदीचा खेळाडू रुद्र भगत देखील ऑन स्ट्राईक खेळताना पाहायला मिळतोय. लिडिंग घ्यायची लागली आहे. अँड टेकन 1 मोर विकेट डाऊन. दुसरा विकेटचं पतन. महत्वपूर्ण खेळाडू रुद्र भगतची खेळी संपुष्टात.
चला व्यासपीठाच्या अगदी समोर जो ब्लॅक शर्ट घातलाय बा टी शर्ट त्या खेळाडूला आम्ही विनंती केली आपण सीमारेषेच्या बाहेर थांबायचे. फलंदाजाला वाटतं की एक्झॅक्टली 5 स्टार वेगर टीमचाच खेळाडू आहे की काय, कारण आपण पाहतो 5 स्टार वेगर टीमची ब्लॅक जर्सी आहे आणि त्या कारणाने मात्र थोडं आपण सीमारेषेच्या बाहेर थांबायचे आणि स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे, मॅचचा आनंद घ्यायचा आहे. चांगली मॅच. शेवटचे आपण पाहिलं 2 बॉल शिल्लक आहेत. 8 बॉल 5. मिडल ऑर्डरमध्ये एक लिजेंड प्लेयर अमित केनी या फलंदाजाला आपण पाहणार आहोत. अनिकेत देखील नॉन स्ट्राईक एंडवरती आहे. 5 बॉलमध्ये 10 धाबा त्याच्या बॅटमधून आल्यात. 8 balls टोटल रिक्वायर्ड रन्स 5 रन्स टू विन. 8 बॉल 5. सामना चांगला रंगतदार पाहायला मिळतोय. सनील फडकेचे हे 2 बॉल फार निर्णायक राहणार आहेत या मॅचमध्ये. 2 बॉलमध्ये इथून धाबा वाचवल्या जातील का? इथून 2 बॉल डॉट आले तर अंतिम षटकामध्ये 5 धावा करणं देखील फार कठीण बनणार RCC भगतवाडी टीमकडून. तरी खेळपट्टीच तशी आहे. धावा चेस करण्यासाठी फार मेहनत करावी लागते, संघर्ष करावा लागतो. स्कोर कार्डवरती जास्त धावा आपल्याला पाहायला मिळत नाही आहेत. आजच्या रात्रीचा आपण विचार केला तर धावा जास्त बनल्या नाहीत आणि जास्त लो स्कोरच्या मॅचेस झाल्या त्या देखील हाय व्होल्टेज पाहायला मिळाल्या, एकतर्फी सामने पाहायला मिळाले आणि त्या कारणानं मात्र आपण हा देखील सामना त्याच दिशेने हळूहळू चाललाय. सनील फडकेचा पुढचा बॉल अमित केनीसाठी. राईट आर्म ऑफ द विकेटनं हा बॉल यास चांगला बॉल आहे पंच दर्शवतायत, म्हणजे हा बॉल देखील निर्धाव. क्या बात आहे, सुपर बॉल. चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतो. या षटकामध्ये सनीलचं कौतुक करावं तितकं कमी. मोठे पटके सनीलने देखील मारू दिले नाही आहेत. पहिल्या बॉलवरती दुहेरी धाव, त्यानंतर सिंगल. तिसऱ्या बॉलवरती देखील दुहेरी धाव. चौथ्या बॉलवरती विकेट. 5वा बॉल निर्धाव. अंतिम बॉल हा फार निर्णायक राहील या मॅचमध्ये. अंतिम बॉल जर इथून विकेट डॉट बॉल आला तर अजून एकदा या मॅचमध्ये चांगला कमबॅक करेल शारदा काकू प्रतिष्ठान 5 स्टार वेगर. शेवटचा बॉल हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न साळ रचलं होतं. फ्लाइंग स्लिप मध्ये कॅच घेतली होते आणि अजून एकदा अमित केनी सारखा फलंदाज इथून तंबूच्या आसराला. आता मात्र समीकरण मैदानाच्या आतमध्ये येणारे 6 बॉल आणि 5 धाब्याची गरज. सागर या फलंदाजाला आपण पाहणार आहोत. सागर घरत RCC भगतवाडी टीमकडून 5व्या क्रमांकावरती. येणारे 6 बॉल 5 धाब्याची गरज. कोणता गोलंदाज आता गोलंदाजीसाठी दाखल होईल हे देखील पाहावं लागेल. कोणावर जबाबदारी सोपवेल दीपक फडके. ऋषिकेश फडके या गोलंदाजाला प्राचार्यित करण्यात येत आहे. 6 बॉलमध्ये ऋषिकेश 5 धाबा वाचवेल का हे पाहणं तेवढंच महत्त्वपूर्ण राहणार आहे. अगदी चांगली मॅच प्रेक्षकांच्या भेटीला. आता तटीचा सामना. चांगली झुंज मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीम देत आहेत. असं म्हणतात ना, कोणतेही कार्य अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात त्यांना मात्र यश प्राप्त होते आणि शेवटपर्यंत इथून प्रयत्नाची पराकाष्ठा इथून करावी लागणार दोन्ही टीमला. सामना सोपा नाही आहे, अगदी रंगतदार सामना. 6 बॉल 5 धाब्याची गरज. वारंवार फिल्डिंग चेंजेस पाहायला मिळत आहेत. चला स्पीडअप करा, उशीर करू नका प्लीज. बिगर टीम अतिरिक्त उशीर केला जातोय. सामना फार इम्पॉर्टंट आहे आम्ही देखील जाणतो, परंतु वेळ कोणासाठी थांबत नाहीये. 6 बॉल 5 धाब्याची गरज. ऋषिकेश फडके गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालाय. ओ पहिलाच बॉल टप्पा केल्यानंतर राईस झाला बॉल. टॉस होतोय. परफ्यूम डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. 5 बॉल आणि 5 धाब्याची गरज. टप्पा चांगला पाहायला मिळतोय ऋषिकेशच्या माध्यमातून. अगदी वेगवान बॉल. निर्धाव बॉलची सांगता. धावा आता इथून 5 चेंडूमध्ये 5 धावा करणं सोपं बनणार नाही भगतवाडी टीमसाठी. हो यावेळी कॉपी बुक स्टाईलनं अगदी मागील ज्या प्रकारे चेंडू आपल्याला पाहायला मिळाला तोच चेंडू डिलिव्हर केला जातोय.
आता मात्र सामना अवघड बनलाय बॅटिंग करत असताना भगतवाडी टीम कडून 4 बॉल आणि 5 धाब्याची गरज. एखादा मोठा फटका अनिकेतच्या बॅटमधून मारण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय, परंतु बॅट अँड बॉलमध्ये कॉन्टॅक्ट होत नाहीये. वारंवार अखूट टप्प्याचे बॉल डिलिव्हर केले जात आहेत आणि अगदी चांगली गोलंदाजी. सनील फडके देखील त्यांना कानमंत्र देत आहेत. टप्पा चांगला आहे, हा टप्पा पकड. गुडलँड स्पॉटवर वारंवार तुम्हाला चेंडू इथून डिलिव्हर करावं लागतील आणि गुडलँड स्पॉटवर आपण टप्पा पडल्यानंतर बॉल आपण पाहतोय अगदी अतिरिक्त वेग आणि बॉल राईज होताना पाहायला मिळत आहे. 4 बॉल 5 धाब्याची गरज. स्टेप ऑफ डान्सिंग डाऊन द विकेट. यावेळी देखील निर्धाव बॉल. क्या बात आहे, सुपर बॉल या मॅच मध्ये कमबॅक केलाय साय स्टार विगर टीमने. लगातार 3 बॉल इथून निर्धाव फेकले जात आहेत आणि इथून मात्र या सामन्यामध्ये आता मात्र चांगली झुंज पाहायला मिळते दोन्ही टीमच्या माध्यमातून. ऋषिकेश फडकेसाठी कॅश प्राइज झालेला आहे. ओमसाई केबल नेटवर्कचे राजेश भाई फडके प्रोप्रायटर आहेत, त्यांच्या माध्यमातून इथून जर सामना जिंकवला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज. हो, यावेळी ऑनसाईडला मारण्याचा प्रयत्न आहे. सिंगल मिळेल, सिंगल व्यतिरिक्त जास्त काही नाही. चांगली गोलंदाजी. 6 बॉलमध्ये 5 धाब्याची गरज असताना लगातार 3 बॉल डॉट आले. 4थ्या बॉलवरती सिंगल. अगदी नेत्र दीपक गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकर केली जाते. उर्वरित काही बॉलचा खेळ बाकी. चला, ब्लॅक स्क्रीनच्या जे मागे आहेत त्यांनी मागे राहायचे, कारण सामना फार इम्पॉर्टंट आहे. तिथे कुणीही थांबू नका प्लीज. 2 बॉल आणि 4 धाब्याची गरज. मागे कुणीही बसू नका ब्लॅक स्क्रीनच्या मागे, सर्वांना मी विनंती करतो. गोलंदाजाचं देखील तिथे आपण पाहतो खरं तर दिशाहीन दिशाभूल देखील केली जाऊ शकते, तर त्यासाठी आम्ही विनंती करतोय की आपण थोडं मागे उभे राहा. 4 बॉल झालेले आहेत. उर्वरित 2 बॉलचा खेळ बाकी आणि 2 बॉल 4 धाब्याची गरज. सामना चांगला रंगतदार सामना. टाळ्या झाल्या पाहिजेत या सामन्यासाठी. येणारे 2 बॉल 4 धाब्याची आवश्यकता. हो, लॉफ्ट केलाय ऑन साइडला. फटका चांगला आहे. मिस टायमिंग. एलिव्हेशन कमी पाहायला मिळालं आणि त्या कारणाने मात्र इथून विकेट आलाय सागरबाद. यस, थँक्यू व्हेरी मच. 1 बॉल आणि 4 धावेची गरज मैदानाच्या आतमध्ये. सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे. 6 बॉल 5 धाब्याची आवश्यकता असताना मात्र ऋषिकेश फडकेचं हे षटक फार चांगलं पाहायला मिळतंय. 5 चेंडू डिलिव्हर केलेत, फक्त 1 धाव खर्च करत 1 महत्त्वपूर्ण विकेट त्याने मिळवून दिले. आता येणारा 1 बॉल, अजूनही 4 धाब्याची गरज. सामना संपला नाही. या बॉलवरती मोठा फटका आला तर सामना जिंकू शकेल भगतवाडी टीम. या बॉलवरती डॉट बॉल आला तर सामना निश्चितरित्या जिंकेल शारदा काकू प्रतिष्ठान साई स्टार विगर. अगदी चांगला कमबॅक पाहायला मिळाला. सोपी मॅच होती, अवघड बनवली. मागील षटकामध्ये आपण पाहिलं सनील फडकेचं अप्रतिम षटक. पहिल्या षटकामध्ये 10 धाबा आल्या होत्या. उर्वरित फक्त 10 धाब्यांची आवश्यकता असताना मात्र सामन्यामध्ये या रंगत निर्माण केले. 1 बॉल 4 धाब्याची गरज. सीमारेषा बाहेर जे प्रेक्षक आहेत त्यांनी मात्र टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करा या बॉलसाठी. 1 बॉल 4 धाब्याची गरज. मॅच ऑन. सुपर 3 मध्ये कोण जाणार, कोण बाजी मारणार, कोणाला इथून परास्त व्हावं लागणार, यासाठी चाललेली ही उत्कंठा आपण शिगेला पोहोचले. 1 बॉल 4 धाब्याची गरज. लॉफ्ट केलाय ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न. फिल्डर तैनात. या बॉलवरती सिंगल धाव कंप्लीट. दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. तिसरी धावेचा प्रयत्न.